एक महत्त्वाची बातमी समोर येते। हजारो लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश झालाय। 25,000 लिटर डिझेलचा टँकर पकडण्यात आलाय। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली। डिझेल चोरीमागे राजू पंडित ऑइल माफियाचा संशय व्यक्त केला जातोय। कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25,000 लिटर डिझेल नेणाऱ्या टँकरवर पोलिसांनी कारवाई केली। राज्यात डिझेलचा टंचाईबाबत विविध उपाययोजना सुरू असताना आता एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी डिझेल चोरी पकडण्यात पोलिसांना यश आलंय। हा टँकर नाशिकच्या दिशेने जात होता। या टँकर चालकाकडे कोणतीही कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी त्याविरोधात आता कारवाई केली आहे। या डिझेल चोरी प्रकरणात ऑइल माफिया राजू पंडित याचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तर त्या दृष्टीने आता पोलिसांचा तपास देखील सुरू आहे। राजू पंडित कुख्यात ऑइल माफिया असून तो समुद्रातील मोठ्या जहाजातून डिझेलची चोरी करतो। त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत। डिझेल तस्करीबाबत त्याला अटक करण्यात आली होती। जामिनावर सुटल्यावरही राजू पंडितनं काही व्यक्तींची संगनमत करून पुन्हा डिझेल तस्करी सुरू ठेवली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या प्रकरणी ताब्यात घेतलेला टँकर चालक यानं विरार खाडी किनारी आपल्याला समुद्रातील खरं तर जहाजातून काढलेल्या डिझेल टँकरमधून भरून नाशिककडे नेण्यास सांगितलं होतं। या प्रकरणी रोशन शिरोडकर, नितीन कोळी आणि राजू पंडित यांची नावं चालक पटेल यांनी सांगितली आहेत। हे डिझेल नेमकं कोणासाठी जात होतं, याची विक्री कुठे होणार होती, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।